रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार, रामकृष्ण हरी माऊली. सध्या आपण आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा या गावामध्ये. आपल्या बरोबर शेतकरी आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधून आपण या ऊसाला आपण जे रामा ॲग्रोटेकचे औषधे दिलीत, तर त्या औषधांचा कसा रिझल्ट आलाय हे आपण पाहणार आहोत. आता त्या अगोदर मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. मी दीपक पाचपुते, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी शिरूर तालुका. तसंच माझ्या बरोबर आमचे सहकारी श्री रामकृष्ण हरी. मित्रांनो, मी नितीन पवार, गाव प्रतिनिधी. तर माऊली, बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं येतं की तुमच्या औषध रिझल्ट देतात, लय खतरनाक रिझल्ट देतात, 4-4, 5-5 कांड्या वाढवते औषध, पण तेव्हा तुमचे औषध आम्हाला भेटतच नाही शिरूर तालुक्यात. तर त्या शेतकऱ्यांसाठी माझं एवढंच सांगणं आहे की तुमच्या आग्रहास्त कंपनीच्या तुमच्या विनंतीला मान देऊन कंपनीनं प्रत्येक गावागावामध्ये, शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावागावात आपण एक आउटलेट चालू करायचा प्रयत्न करतोय. सध्या आपलं एक आउटलेट नावरामध्ये चालू झालेलं आहे. तर सर्व शेतकऱ्यांना विनंती की तुम्ही तिथून आपले जे काय रामा ॲग्रोटेक, त्यामध्ये तुम्हाला सर्व उत्पादने, आपले फळबागा असतील, भाजीपाला पिके असतील किंवा ऊस पीक असेल, त्याची सर्व उत्पादन तुम्हाला त्या आउटलेटला मिळून जातील. त्यामधलेच आपण जे ऊसाचे उत्पादन आहे ते रामा ॲग्रोटेकचे ऊसाचे उत्पादन आपण या शेतकऱ्यांना दिलेले आहेत आणि त्यांचे खतरनाक रिझल्ट असे या शेतकऱ्यांना आलेला आहे. तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की त्यांना रिझल्ट कसा आला. माऊली नमस्कार. रामकृष्ण हरी. नमस्कार, रामकृष्ण हरी. तर आधी आपली ओळख करून द्या. माझे नाव श्री निवृत्ती विश्वनाथ वागचौरे, राहणार आलेगाव पागा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. तर मी पाठीमागे शिक्षक होतो काही दिवस. त्यानंतर बऱ्याच वेळानंतर दुसरे व्यवसाय केले, शेती व्यवसायाकडे उशिरा वळलो. आणि ते करत असताना ऊसाचं पीक हे माझं मायनर होतं. म्हणजे मी इतर पिकं बहुतेक घ्यायचो, धान्य उत्पादन, तरकारी वगैरे अशा प्रकारची शेतीची उत्पन्न बरीच घेतली. पण नंतर मी ठरवलं की काय नाही, मायनर पीक आपलं ऊसाचं घ्यायचं. आता ऊसाचं पीक घेत असताना माझ्या खरोखर घरच्या शेतीमध्ये सुद्धा पाणी पुरवठा हा कमी होता. तर मी तेवढं करून ऊस लावला. पहिल्या वर्षी माझा ऊस हा पाण्याअभावी गेला. आता माझे शेजारी पाजारी म्हणायचे, अण्णा मी तुम्हाला एक बोलू का? अरे म्हणलं काय बोलतो बाबा? तर म्हणला मग तुमचं एक नाव ठेवतो. म्हणलं काय रे बाबा? तर तो म्हणला की तुम्हाला पाणी कमी आहे, म्हणलं तुम्ही जिराईत ऊस बागायतदार. बरं म्हणलं ठीक आहे बाबा, असं पण खोचकपणे म्हणू नको. मला याची सवय झालेली. मी कसा असलो, उपाशी असलो तरी माझा मी समर्थ आहे. त्याला शेतकरी आहे आणि शेतकरी स्वासणार आहे, सगळ्यांचा पोषण आहे. त्यामुळे मी एवढा विचार करणार नाही म्हणलं. तर मला ते उत्पादन ऊसाने दिलं. तर त्या साली माझं त्या ऊसामध्ये 52 एकरामध्ये 52 टन उत्पादन निघालं. आणि ते पैसे मला नेमकंच मुलाच्या लग्नासाठी, मुलीच्या लग्नासाठी उपयोगी आले. दुसरी गोष्ट, ते करत असताना मधल्या काळात हे उपयोग इकडेच करायचं. आता शेती मी दरवर्षी वेगवेगळ्या हंगामामध्ये ऊस लावतो. तर पहिल्यांदा आम्ही काय करायचो, दिवाळीनंतर पुसावडी ऊस लावायचो आणि जूनचा पाऊस पडल्यानंतर जून जुलै कारखान्याच्या धोरणानुसार. पण आता धोरणानुसार ऊस करून देखील जात नाही कधी कधी. पण आता त्याला पर्याय काय झालेला आहे, गुराता वगैरे झालाय. आता हा ऊस लावलाय मी कडकडीत उन्हामध्ये, मार्च महिन्यामध्ये लावलेला आहे. लोक लावत नाहीत. लोक म्हणले त्याचा खोडकीड पडते, काय पडते. पण मी हे आव्हान दिलं. अर्थात मला इथं पण पाणी कमीच आहे, पण मी लावल्यानंतर असं वाटायला लागलं की फुटे वगैरे चांगले आले. अचानक माझी एक इच्छा होती की मला हे उत्पादन मिळावीत. बरोबर. तर पहिल्यांदा मी एक जणाला भेटलो, त्याला फोन नंबर वगैरे विचारला. तो म्हणला आपल्यापासून डीलरशिप लांब आहे. नंतर मला सांगितलं की साहेब वगैरे आपल्याकडे येतील. म्हणजे तुम्हाला रामा ॲग्रोटेकची उत्पादनं वेळेत भेटत नव्हते लवकर? नाहीच. हा विषय जवळजवळ कुणीतरी सांगायचं, टीव्हीला मुलाखत ऐकली, कुणीतरी म्हणायचं मी हे वापरले, पण आपल्या वापर तर मिळतच नाही. बरोबर. आता ह्या वापरामध्ये वगैरे मध्ये मिळली होती काही रिझल्ट, मला एवढे बरोबर नाही वाटले त्याचे. मी वापरायचं बंद करून टाकलं ते. कारण माझा जैविक शेतीवर भरोसा आहे तितकाच केमिकलवर, दोन्हीवरही. पण तरी देखील याचं फरक मला जाणवलं थोडं. हे लावल्यानंतर मला ऊसाची उगवण चांगली झाली. पण मला एक आव्हान असं होतं, उगवण तर चांगली झाली पण याला अजून पळवायचे. बरोबर. तर पळवताना यांची गाठ पडली. त्यांना आम्ही सांगितलं. ते म्हणले की आम्ही तुम्हाला फुटव्याचं किंवा जाडीचं हे देऊ, सगळं नियोजन करू. सुरुवातीला हा सुद्धा मला जोकच वाटला. मला वाटलं एवढं मॅजिक कुठलं होऊ शकत नाही म्हणले. आता माझं वय 60 वर्ष आहे आज. बरोबर. मी उन्हाळी पावसाळे बरेच खाल्लेत, बरेच दुष्काळ पाणी पाहिलेत. शेतकरी मित्रांनो, आपण यांना सर्वप्रथम यांचं म्हणणं असं होतं की आपल्याला फुटवेच वाढा नाहीत. भर उन्हाळ्याचा दिवस आहे, 40, 42, 45 डिग्री पर्यंत टेम्परेचर गेलं आणि ऊसाची वाढच व्हायला, फुटवेच वाढा नाही. तर त्यासाठी आपण या शेतकऱ्यांना रामा ॲग्रोटेकचे ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिक एवढंच उत्पादन दिलं. तर याचाच असा जबरदस्त रिझल्ट भेटला. याचाच आता जो रिझल्ट भेटलाय तो आपण शेतकऱ्यांनाच विचारून घेऊ, त्यांच्याकडूनच माहिती घेऊ. आता हे उत्पादन घेत असताना मला स्वतःला असं वाटलं की काय ते सांगतील यांचं काय नसेल. परंतु मी त्यांना विचारलं
की बाबा तुम्ही हे दिल्यानंतर आम्हाला खरोखर रेट येतील का, तुमची गॅरंटी काय, तुम्ही येऊ शकता का इथं. बरोबर. कारण बऱ्याच वेळा काय होतं, उत्पादन येतात ते शेतकरी आपल्याला देतात, त्याचा परिणाम पडो नाही पडो काहीतरी परत आपल्याच येतात करतात, विकायचं म्हणून देतात. आणि जरी सर्वांना उधार द्यायचा इथे प्रकार केले तर पैसे वसूल करतातच, ते काय सांगत नाहीत. तुम्हाला राम ॲग्रोटेकचे आम्ही जे प्रतिनिधी आहेत, आम्ही असं कधी केलंय का की नाही, आलो नाही? तुमच्याकडे प्रकार नाही, पण इतर लोक सांगतात आम्ही तुमच्याकडून याचा रिझल्ट यांनी दिल्याप्रमाणे आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी काय केलं की आम्ही त्याला आळवणी वाटा सोडलं. तर हे सोडत असताना पाण्या वाटा बरोबर ते पोहोचलं आणि काही एक फवारणी घेतली वरनं. तर वरनं फवारणी घेतल्यानंतर आम्हाला त्याचा रिझल्ट 1-2 आठवड्यामध्ये वाटला. पाण्याच्या उंचीमध्ये, फुटव्यांमध्ये. किती फुटे होते पहिले, किती होते सोडले? पहिले आमचे 3 ते 4 फुटे होते, आता साधारण 8 ते 10 एकाला नक्कीच असतील, जास्त 12 पर्यंत असतील. 12-15 पण फुटवे भरपूर झाले. आणि जाडी सुद्धा उसाची चांगली आहे त्या मनाने. तर शेतकरी मित्रांनो, खालच्या आपलं ड्रिपच्या डोस बरोबर यांना फवारणीसाठी स्टीम ग्रो, रामा गोल्ड आणि मायक्रोन्यूटन याचा स्प्रे दिलता आपण. त्याचा पण असा जबरदस्त परिणाम झाला की पानाची काळोखी वाढली, लांबी, रुंदी, फुटवा भरपूर झालेला. पानाची साईज. तर तुम्ही तर कंपनी बाबतीत काय सांगता, कंपनी कशी काय ते होतं? आता कंपनी बाबतीत मी एकच म्हणेल की बाबा हे उत्पादन आम्हाला जे मिळण्यामध्ये विलंब लागायचा, तर आम्हाला हे जवळ उत्पादन उपलब्ध व्हावं. तर कंपनीचे जे प्रतिनिधी तुमच्याकडे येतात, प्रतिनिधी येतात, त्यांनी आम्हाला वेळोवेळी भेटी दिल्या. आपण असंच भेट आम्हाला देतो. पण आम्ही पण भेट दिली ना, बरोबर. तर आम्हाला त्यांनी वेळोवेळी सांगितलं किंवा मटेरियल उपलब्ध झालं आम्ही टाकू शकू. आपण जे कधी तुम्हाला भेटी देतो, तर आपण कधी तुमच्याकडून कन्सल्टंट म्हणून काही चार्जेस घेतो का? नाही, कारण तसा प्रकार काही नाही. ॲग्रोटेकचे अजिबात नाही. चहा पाचता येत नाही आम्हाला, तर आता असं कोण चहा पाचतात पेट्रोलला अजिबात पैसे नाही. वगैरे काय? अहो आम्हीच पाण्यावर असतो, पैसे नसतात जवळ. आता अशा प्रकारे मला जसं भेटलं तसं प्रत्येक शेतकऱ्याला जर उत्पादन भेटली आणि वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन कशा प्रकारे भेटलं, उत्पन्नामध्ये नक्कीच फरक पडेल. टनामध्ये, ॲव्हरेजमध्ये हा नक्की फरक पडला तर नक्कीच शेतकरी असं नजर राहणार नाही. आता तुम्ही इथून मागे म्हणता की ऊसाची शेती तुम्ही करताय, हा. तर तुम्हाला किती ॲव्हरेज भेटायचं ना? आता तुम्ही राम ॲग्रोटेकची उत्पादन वापरताय, तुम्हाला हा जो बदल दिसतोय, हा, नक्की तुम्हाला दिसेल. आता काय अपेक्षा आहे? पाठीमागचं तुमचं ॲव्हरेज किती होतं आणि आता तुम्हाला या प्रोडक्टचा जो रिझल्ट आहे त्याच्यापासून किती अपेक्षा आहे तुमची? आता किती निघेल? तुम्हाला काय वाटतं 11 महिन्यामध्ये मी जवळजवळ 52 टन 58 टन अशा प्रकारे काढलेले आहे. ह्या भागा तुमच्या? पहिलं माझ्या बरोबर. पहिलं. हम्म. तर आता ह्याला तेवढे दिवस आले किंवा 2 महिने अजून जास्त काढते याची अपेक्षा माझी जास्तच आहे. बरोबर. मी 75 किंवा 80 पर्यंत उत्पन्न काढू शकतो, काढू शकतो हा तुम्हाला? 80-85 पर्यंत. बरोबर. आता माऊली मला सांगा, तुमची अपेक्षा काय की महिन्यात किती कांड्या वाढाव्यात, ऊसाचं किती उत्पादन निघावं, असं तुमची काय अपेक्षा आहे? बदल काय पाहिजे? बदल काय पाहिजे तुम्हाला? बदल म्हणजे आम्हाला जे ऊसाचे उगवण झाले, फुटवे झाले, त्या फुटव्याला सक्षम ताकद भेटली ताकद भेटली आणि पाहिजे. ताकद भेटली तर जेवढ्या कांड्या वाढतील, पेरे वाढतील, त्याप्रमाणे वजन येणार आहे. वाढलं. महिन्यात किती कांड्याची अपेक्षा आहे तुम्हाला? त्याप्रमाणे महिन्यामध्ये साधारण 3 ते 4 कांडी तरी वाढली 3 पाहिजे. ते 4 कांडे वाढले पाहिजे. 3 ते कमीत कमी. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, आता यांचा फुटवे यांच्या मनासारखे भरपूर झालेले आहेत, तर याच्या पुढची स्टेज म्हणून आपले राम ॲग्रोटेकचे हे ऊस स्पेशल वापरणार आहे. आता त्याला आपण ड्रिप मध्ये सोडून देणार आहे. तर हे साधारणपणे महिन्याला 3 ते 4 कांड्या, 5-6 कांड्यापर्यंत याला शेतकऱ्यांना रिझल्ट भेटलेले आहेत. तर माऊली, आता पुढचा डोस आपण याचा घेणार आहे, ऊस स्पेशल याचा. तर या तुम्हाला रिझल्ट कसा मिळालाय तर हे शेतकरी बांधवांना आपल्याला दाखवून द्यायचे. तर यासाठी काय करायचंय तुम्हाला, ऊस स्पेशल मध्ये रूट मॅजिक मिक्स करायचे आणि आपल्याला चिकटपट्टी लावायची. कुठे लावायची? तर आता इथवर कांडी आली, बरोबर, आपण ह्या इथं चिकटपट्टी लावणार आहे शेवटच्या कांडीला. शेवटच्या कांडीला. आणि ह्या कांड्याला चिकटपट्टी लावल्यानंतर आपण साधारणपणे 1 महिन्यानी परत आपण इथं चेक करायला येणार आहे. त्याच्यानंतर किती कांड्या वाढतात, त्याची जाडी किती वाढती, पेरातलं अंतर किती वाढतं, हे आपल्याला चेक करायचे आणि परत शेतकरी बांधवांना आपल्याला दाखवून द्यायचंय की या ऊस स्पेशलचा, राम ॲग्रोटेकचा ऊस स्पेशलचा रिझल्ट कसा भेटलाय. या ऊस स्पेशल माऊली 100% आपण पुढच्या महिन्यात या ऊस स्पेशलचा रिझल्ट पाहण्यासाठी भेटणार आहोत. आपण चिकटपट्टी लावणार आहे आता ते इथं. तेव्हा चिकटपट्टी लावल्यानंतर ऊस स्पेशलचा काय रिझल्ट भेटतोय, किती कांड्या वाढतात महिन्यात, तर त्याची जाडी किती वाढते ऊसाची, हे आपण चेक करणार आहोत. पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला याचा व्हिडिओ नक्कीच भेटेल. तर माऊली, तुम्ही आतापर्यंत आपले जे प्रोडक्टचा वापर केलाय, तर त्यापासून जो रिझल्ट आलाय त्याच्यावरती समाधानी आहे का तुम्ही? नक्कीच समाधानी तुम्ही. पण आता देखील हे आव्हान आहे माझं, तुम्ही जे तिकट लावाल बरोबर, पुढच्या वेळेपर्यंत याला मला तेवढे कांडे वाढलेले पाहिजे. 100% ते आपण प्रूव्ह करून दाखवणार आहे आणि तेही कॅमेरा समोर. चालेल. इथं शेतकरी बांधवांना
शिरूरमधल्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती की आपण पुढचा जो व्हिडिओ येणार आहे तो साधारणपणे आता जी तारीख आहे त्यानंतर एक महिन्यानंतर व्हिडिओ येईल आणि त्यानंतर त्या 1 महिन्यानंतर आलेला जो रिझल्ट आहे तो आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहोत. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुम्ही तुमचा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे. रामकृष्ण हरी माऊली.